आम्ही जसं जसं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच मालवणमध्ये आलोय. आमचा गोव्याचा प्लॅन ठरलेला पण आम्ही गोवा सोडून मालवणमध्ये आलोय आणि त्या निर्णयाचा आम्हाला काही पश्चाताप होत नाहीये. जसं बोलतात कोकणी देवभूमी आहे, खरंच ही देवभूमी आहे. आम्ही काल इथे खूप एन्जॉय केला. काल आम्ही सिंधुदुर्ग केला. सिंधुदुर्ग का केला त्याच्या मागचं कारण काय आहे की आपल्या मुलांना कळावं आपल्या शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे, त्या गोष्टी कळाव्यात म्हणून आम्ही गोव्याला जाणं सोडून कोकणात आलो. नंतर आज आम्ही देवबागला गेलेलो. देवबागला आम्ही बोट राईड केल्या. बोट राईड मध्ये आम्ही वेगवेगळे पॉईंट्स केले, म्हणजे रॉक पॉईंट असू देत किंवा लाईट हाऊस असू, त्या गोष्टी दाखवल्या. डॉल्फिन पॉईंट असू दे, त्या गोष्टी आम्ही मुलांसाठी स्पेशली दाखवल्या. कारण आजची जी जनरेशन आहे त्यांना त्यांना त्या गोष्टी माहित नाहीत, त्या गोष्टीशी ते निगडीत नाही, म्हणून त्यांना त्या गोष्टी आम्ही ते दाखवल्या आणि त्यासाठी आम्ही किंवा हे मला साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. माझं नाव अविनाश आहे. मी आलेलो आहे मुंबई होय ना बघ पुणे तशीच फोर्ट आहे ना बीच आहे मग आम्ही खूप जागेला फिरणार आहे पहिल्यांदाच आलोय आम्ही इथं आता आम्ही आता इकडे बीच मज्जा करायला तिकडे आम्ही आता जस्टच राईड गेली मजा आली दुपारी जेवण कुठे केलंस? दुपारी जेवण अजून करायचं आता घरी जाणार आहे मग आता मासे वगैरे इथले फेमस आहेत, खाणार की नाही? फेमस आहे ना एकदम हा खाणार मी तुझं नाव काय? अनया छान वाटतंय. आम्ही काल आलेलो आहे मालवणला. आम्ही इकडचा सिंधुदुर्ग बघितला. देवगडला गेलेलो आम्ही. आज आम्ही सुनामी आयस्टन हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या. आम्ही ऍक्च्युली माझ्या मित्रांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही गोव्याला चाललेलो, पण आम्ही गोवा कॅन्सल करून आपल्या महाराष्ट्रात जे पर्यटन आहे, कोकण आहे, तिथे आम्ही येण्याचं हे केलं. आणि मी सगळ्यांना सांगतो की आपल्या पर्यटनाला प्रोत्साहन द्या, कारण केव्हा कोकण आपलाच असतो. आपलं नाव? माझं नाव प्रदीप ढामा, मांडू बोरून.